MCQ आणि 1 मार्कसाठी. कारण यामध्ये आपल्याला काय विचारलं जातं, 1 किंवा 2 मार्क. ठीक आहे, 2 मार्काचा क्वेश्चन असतो. कारण यात काय विचारलं जातं, अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये प्रॅक्टिस सेट 3.1 जो आहे तो पूर्णपणे बेस आहे 1 ते 2 मार्काचे क्वेश्चनसाठी, जे आपल्याला MCQ फॉर्म मध्ये विचारले जाऊ शकतात किंवा स्टेट द फॉलोइंग मध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, त्याचबरोबर यातली मोस्ट आयएमपी कन्सेप्ट आहे TN ची. TN चं सूत्र A+N-1 फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा एक कन्सेप्ट सांगतो, जी की सांगतो मी GST ची. ठीक आहे, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आर एज्युकेशन शिक्षण समूहामध्ये. त्याचबरोबर आपलं युट्यूब चॅनल आहे ऋषिकेश ट्युटोरियल. आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहे, क्लास 10th मॅथ्स अनालिसिस पार्ट 1. ओके, पार्ट 1 जो मॅथ्स आहे त्याचा आपण प्रॉपर अनालिसिस करणार आहे, जेणेकरून आपल्याला 40 पैकी 40 मार्क या एक्झाम मध्ये डेफिनेटली मिळू शकतात. मॅथ्स सायन्स आपण प्रत्येक सब्जेक्टचं ट्राय करणारच आहे. जेवढं होईल तेवढं मी पॉसिबल व्हिडिओ बोर्डाचे 10वीसाठी आणि 12वीसाठी नक्कीच ट्राय करीन. ओके, त्यामुळे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. ओके, आता क्लास 10th मॅथ्स अनालिसिस पार्ट 1. आता मॅथ्स 1 मध्ये अनेक मुलांना हा सब्जेक्ट इझी वाटतो, काही मुलांना अवघड वाटतो किंवा काही जणांनी आता पण केलेला देखील नसतो. ठीक आहे, त्यामुळे मुलांच्या मनात भीती काय असते की मी पास कसं होईल. काय काय मनांचं असतं की मला टॉप करायचे, काय कायना पास व्हायचे, काय काय मीडियम लेवलला असतात. हा व्हिडिओ आपल्याला सगळ्यांसाठी आहे. ज्यांना काहीच केलं नाही त्यांच्यासाठी देखील हेल्पफुल आहे, ज्यांना सगळं येतंय त्यांना देखील हेल्पफुल आहे, आणि ज्यांना मीडियम लेवलला आहे त्यांना देखील हेल्पफुल राहू शकतं. ओके, त्याचबरोबर जो ऑफलाईन तुम्ही सातारा असाल, ऑफलाईन कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा ऑफलाईन तुम्हाला क्लास लावायचा असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवर नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही फोन करून आमचे वेळ घेऊ शकता. ओके, आता सगळ्यात आधी अनालिसिस करण्याआधी मी तुम्हाला सांगतो की 40 पैकी 40 मार्क पाडणं या विषयात इझी आहे का. अनेकांचं म्हणणं आहे 40 पैकी 40 मार्क इझी आहे का, तर डेफिनेटली इझी आहे. पेपर पॅटर्न कसा असतो तो मी सगळ्यात शेवटी सांगेन किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन क्लास 10चा पेपर पॅटर्न कसा असतो. पण सगळ्यात महत्त्वाचं जे चॅप्टर्स आपले आहेत मॅथ्समध्ये, टोटल 6 चॅप्टर्स आहेत, त्यामध्ये आपण आउट ऑफ स्कोर करू शकतो का, तर डेफिनेटली करू शकतो. पार्ट 1 मध्ये आपला 40 पैकी 40 करू शकतो, पार्ट 2 मध्ये देखील होऊ शकतो. कारण जर विथ ऑप्शन मी विचार केला, विथ ऑप्शन ज्यावेळी विचार करतो त्यावेळी पेपर हा 60 मार्काचाच तयार होतो. ठीक आहे, 60 मार्काचा हा पेपर आपला विथ ऑप्शन तयार असतो. त्यामुळे आपलं एकच काम आहे की ज्या ज्या व्हिडिओमध्ये मी कन्सेप्ट सांगेन त्या त्या कन्सेप्टवर थोडी प्रॅक्टिस करायचीच डेली. असं नाही, डेली थोडी थोडी त्याची प्रॅक्टिस करायची. ओके, प्रॉपर टाइम टेबल बनवून करू शकता. तो पहिला चॅप्टर घेतो मी, लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ओके, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हा चॅप्टर विथ ऑप्शन मी म्हणतो, विथ ऑप्शन हा 12 मार्काला येतो. ठीक आहे, विथ ऑप्शन हा चॅप्टर किती मार्काला येतो, 12 मार्काला डेफिनेटली एक्झामला विचारलाच जातो. ठीक आहे, आता लिनियर इक्वेशन मधील कोणकोणत्या कन्सेप्ट ह्या फार महत्वाच्या आहेत, तर मी तुम्हाला पहिली कन्सेप्ट सांगतो या ठिकाणी की एक लक्षात ठेवायचं की याच्यावरची एक MCQ येते. ठीक आहे, MCQ काय येते, x + y = 2 देतील, x ची व्हॅल्यू 1 देतील, फाइंड द व्हॅल्यू ऑफ y. ओके, किंवा इथं डिटर्मिनंट देखील विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, MCQ 1 मार्काचे येते आणि डिटर्मिनंट फिक्स क्वेश्चन आहे. डिटर्मिनंट हा 1 मार्काला विचारला जातो. ओके, स्टार्टिंगचे 2 मार्क लक्ष झाले. त्यानंतर या चॅप्टर मध्ये सगळ्यात महत्वाचं पुढचं जे आहे ते आहे क्रॅमर्स रूल. ओके, क्रॅमर्स रूल हा मोस्ट IMP क्वेश्चन आहे. ठीक आहे, मोस्ट IMP क्वेश्चन मध्ये क्रॅमर्स रूल हा आपला येतोच का, आणि क्रॅमर्स रूल शिवाय या एक्झामला किंवा या चॅप्टरला काहीही महत्व राहत नाही. क्रॅमर्स रूल हा 3 ते 4 मार्काचा क्वेश्चन हा फिक्स तयार होतो. ठीक आहे, 3 ते 4 मार्काचा फिक्स क्वेश्चन आहे. त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम्स. वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय येणार बघा, वर्ड प्रॉब्लेम फक्त एकच कन्सेप्ट येतो, एजेस. वर्ड प्रॉब्लेम हा किती मार्काला येतो, 2 ते 3 मार्काला डेफिनेटली येऊन जातो. ठीक आहे, त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन असतो वर्ड प्रॉब्लेमला सॉल्व. तर वर्ड प्रॉब्लेम नाही जमलं तर तुम्ही त्याच्या जागी काय करू शकता, ग्राफ. ग्राफ देखील 3 मार्काला येतो, 1 मार्काला आपल्याला व्हॅल्यू सोडवायला आणि 2 मार्काला ग्राफ. ओके, आणि ग्राफवरची किंवा प्लस यातून 1 मार्काची MCQ देखील ऍड होते. ठीक आहे, MCQ देखील ऍड होते त्याची किंवा त्यावर. ठीक आहे,
आता पण किती मार्क झाले इथं? 1 2 3 5 3 8 आणि 3 11. ठीक आहे, या पॉईंटवर 11 मार्क तुमचे इथे क्लिअर होतात का? डेफिनेटली होत आहेत. व त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिस सेट 1.1 जो आहे, प्रॅक्टिस सेट 1.1 त्यातला क्वेश्चन नंबर 2 मधील कोणकोणते क्वेश्चन महत्वाचे आहेत तर तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 7. क्वेश्चन 7 हा मोस्ट IMP आहे. आता तुम्ही म्हणाल हा कशावर क्वेश्चन आहे? तुम्हाला आठवतंय का बघा, 99x अधिक 101y इज इक्वल टू 499 प्लस 101y प्लस 99x इज इक्वल टू 501. ओके, हा एकमेव असा क्वेश्चन आहे ज्यात ऍडिशन देखील करावं लागतं आणि सबट्रॅक्शन देखील करावं लागतं. दोन पद्धतीने हा क्वेश्चन सोडवावा लागतो. त्यामुळे हा पॉईंट करणं फार महत्वाचं आहे. आता हा क्वेश्चन किती मार्काला आला होता? 4 मार्काच्या आसपास हा क्वेश्चन आला होता. म्हणजे जर या कन्सेप्ट मध्ये तुम्ही या जेवढ्या काही कन्सेप्ट घेतल्या त्यातली ठराविक कन्सेप्ट वापर केला तरी देखील जमू शकतं. आणि प्रॅक्टिस सेट इथं मी सांगतो 1.4. प्रॅक्टिस सेट 1.4 जो आहे तो खूप IMP आहे. त्यातले 4 क्वेश्चन्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत. आपल्या क्रॅश कोर्स मध्ये देखील आपण ते व्हिडिओ घेतलेले आहेत, ते क्वेश्चन्स घेतलेले. जरी काही क्वेश्चन डाऊट आला, नंबर आहे तो मेसेज करू शकता. ओके, हा क्वेश्चन, हे क्वेश्चन आणि यात म्हणजे एकमेकाला काही ना काही कन्सेप्ट या ऑर मध्ये जातातच. म्हणजे क्रॅमसूल आला तर यातला एखादा येणार नाही, यातला एखादा आला तर क्रॅमसूल येणार नाही. पण कुठलीही कन्सेप्ट यातल्या किचकट असं काहीच नाहीये की जे तुम्ही म्हणाल की माझ्या डोक्यावरनं जाते. ओके, अशातला कुठलाच भाग नाहीये. त्यामुळे लिनियर इक्वेशनचा चॅप्टर जेव्हा तुम्ही स्टडी करता त्यावेळी तुम्ही या पॉईंटवर व्यवस्थित फोकस करा. ठीक आहे, त्यानंतर एक्झाम पेपर पॅटर्न जे स्वरूप आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. आता त्यानंतर पुढचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय येतो तो येतो आपला जो की आहे पहिल्या चॅप्टर नंतर दुसरा येतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन हा देखील 12 मार्काला पकडू शकतो आपण. आता 12 पेक्षा जास्त झालंय कारण सगळे क्वेश्चन ऑल्सो देखील या ठिकाणी सांगितलेले आहेत. ओके, आता क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील सगळ्यात महत्वाचं पहिला 1 मार्काला क्वेश्चन येतो की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. ठीक आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का हाच क्वेश्चन येतो. सेकंड एक 2 मार्काचा क्वेश्चन येतो फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. ओके, 2 किंवा 3 मार्काला क्वेश्चन असतो. आता तुम्ही म्हणाल आता हे सगळे पॉईंट्स भेटणार कुठं आपल्याला? ठीक आहे, आता हे पॉईंट्स कुठे मला अवेलेबल होतील तर आपला जो एक्सरसाइज आहे प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये हे सगळे पॉईंट्स तुम्हाला कंडक्ट केले जातील. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ABC. स्टँडर्ड इक्वेशन काय असतं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं? ax² प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. ओके, हे प्रॅक्टिस सेट 2.1 तुम्ही व्यवस्थित केला तर तुमचे सगळे पॉईंट्स इथे क्लिअर होतात. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट जे असते ते असते फॅक्टरायझेशन. ओके, फॅक्टरायझेशन मेथड. ओके, फॅक्टरायझेशन मेथड त्याचबरोबर स्क्वेअर मेथड मी लागलं घेऊन टाकतो. स्क्वेअर मेथड पुढे तुम्ही फॉर्म्युला मेथड. ठीक आहे, आता सगळ्या मेथड्स या 3 ते 4 मार्काला डेफिनेटली येतात. ओके, त्यामुळं तुमचं एकच काम आहे की 3 ते 4 मार्काची ही मेथड आहे, ही मेथड आहे, ही मेथड आहे. मुलांचं मी ऑफलाईन जेव्हा आम्ही क्लासमध्ये कंडक्ट करतोय मुलांचं एक फोकस फक्त जास्त असतो, तो असतो फॉर्म्युला मेथडवर. कारण आम्ही शिकवताना देखील ती कन्सेप्ट आवर्जून कसं असतो पण ह्याच्यावरचा क्वेश्चन हा डेफिनेटली येतो. आणि फॉर्म्युला मेथडवर प्रॅक्टिस सेट 2.5 हा पूर्णपणे बेस आहे. ठीक आहे, त्यामुळे प्रॅक्टिस सेट 2.5 साठी फॉर्म्युला मेथड करणं गरजेचं आहे. आता काय काय जण काय करतात स्क्वेअर मेथड स्किप करतात अवघड वाटते. त्यामुळे जर तुम्ही स्क्वेअर मेथड करत नसाल किंवा बॅकला ठेवत असेल सगळ्यात शेवटी करेल तर तुम्ही फॅक्टरायझेशन मेथड आणि फॉर्म्युला मेथड व्यवस्थित क्लिअर करा. कारण या दोन्हीपैकी एक क्वेश्चन डेफिनेटली विचारला जाऊ शकतो. फॅक्टरायझेशन जर छोटंसं इक्वेशन दिलं तर 2 मार्कला येतं. फॉर्म्युला मेथडचं इक्वेशन काही छोटं देत नाही ते 3 ते 4 मार्कला डेफिनेटली विचारलं जातं. ओके, आता हा आहे प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये, हे आहे प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये आणि हा आहे प्रॅक्टिस सेट 2.4 चे माझ्या मते एकदा ते चेक करतो मी. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 2.4. ओके, आणि या चॅप्टर मधील पुढचं जे आहे प्रॅक्टिस सेट 2.5 हा चॅप्टर पूर्णपणे बेस आहे MCQ आणि 1 मार्कसाठी. ठीक आहे, MCQ आणि 1 मार्कसाठी. कारण यामध्ये आपल्याला काय विचारलं जातं 1 किंवा 2 मार्क. ठीक आहे, 2 मार्काचा क्वेश्चन असतो त्यासाठी. कारण यात काय विचारलं जातं तुम्हाला डिटर्मिनंट विचारला जातो. सॉरी डिटर्मिनंट नाही, डिस्क्रिमिनेट. ओके, मग डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4 येते.
हा क्वेश्चन यात विचारला जातो. त्याचबरोबर अजून काय विचारतं, नेचर ऑफ रूट, नेचर ऑफ रूट, आणि काय विचारलं शेवटचं, इक्वेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, हे 3 पॉइंट्स या चॅप्टर या एक्सरसाइज मध्ये विचारले जातात. आता हे किती मार्काला येतं, 3 ते 4 मार्काला पकडू शकतो आपण. ठीक आहे, 3 ते 4 मार्काला हे येऊ शकतं. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन मधील सगळ्यात पहिल्यांदा ती इक्वेशन आहे का हा क्वेश्चन येतो. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के हा एक क्वेश्चन येतो 3 मार्काला. फॅक्टरायझेशन येईल, स्क्वेअर येईल, फॉर्म्युला येईल आणि 2.5. सगळे पॉईंट व्यवस्थित करायचे, कुठेही स्किप करत बसायचं नाही. स्किप केला की स्कोर कमी होतो. आता कुठल्या कुठल्या चॅप्टरला काय काय स्किप करायचं मी तुम्हाला नक्कीच सांगेनच यापुढं. पण आपलं मेन टार्गेट काय आहे, इझी पॉईंट्स कव्हर करत आपण पुढे चालतो. म्हणजे असं नाही की मी सगळे पॉईंट्स यात कव्हर करतो. आता काही ठिकाणी मला वाटतं याचे वर्ड प्रॉब्लेम देखील आहेत 2.5 नंतर 2.6ला. पण वर्ड प्रॉब्लेमची आपल्याला काही एवढी खास गरज पडत नाही जर आपण या सगळ्या पॉईंट्स केले तर. त्यामुळे तुम्ही बेसिकली पहिल्यांदा हे सगळे पॉईंट्स क्लिअर करा जेणेकरून तुम्हाला चांगला स्कोर होऊ शकतो. ओके, आता या 2 पॉईंटचं तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टर पाहूया. मित्रांनो, नेक्स्ट चॅप्टर आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ओके, अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये प्रॅक्टिस 3.1 जो आहे तो पूर्णपणे बेस आहे 1 ते 2 मार्काचे क्वेश्चन साठी, जे आपल्याला एमसीक्यू फॉर्म मध्ये विचारले जाऊ शकतात किंवा स्टेट द फॉलोइंग मध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, त्याचबरोबर यातले मोस्ट आयएमपी कन्सेप्ट आहे टीएन चे. टीएनचं सूत्र a + n - 1 d. ओके, हा एक पॉईंट फार महत्वाचा आपण पकडू शकतो या चॅप्टर मधला, कारण हा क्वेश्चन एक्झामला येतो. ठीक आहे, हे बेस आहे प्रॅक्टिस सेट 3.2 वर. यातले सगळे क्वेश्चन करायचे. आणि शेवटचा आहे जो आहे एसएनचा. ठीक आहे, एसएनचं काय आहे, n/2 ब्रॅकेट 2a + n - 1 d. हा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो जो की प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये बेस आहे. तर प्रॅक्टिस सेट 3.3 घेतल्यानंतर त्यातले मी तुम्हाला काही आयएमपी पॉईंट सांगतो किंवा आयएमपी क्वेश्चन सांगतो. प्रॅक्टिस सेट 3.3 मधील क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8. ठीक आहे, 7, 8 आणि 9 करायची गरज नाही पण पकडू जाऊ. क्वेश्चन 9 एक पकडूया. ठीक आहे, क्वेश्चन 9 हे तिन्ही क्वेश्चन बेस आहेत कंडिशन्सवर. ठीक आहे, आता कंडिशन्स कशा आहेत ज्यात तुम्ही पाहिलं असेल की a - d दिलाय, a दिलाय, a + d दिलाय. ह्याच्यावरून आपल्याला सिरीज फाइंड करायची. ठीक आहे, अशा पद्धतीने येऊ शकतं. हे 1, 2, 3 मार्काला झाले. यातला टीएनचा फॉर्म्युला 3 मार्काला येतो, एसएनचा फॉर्म्युला 3 मार्क येतो आणि कंडिशन आहेत 4 मार्काला येतात. 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12. ओके, झाले इक्वेशन्स. त्यानंतर पुढचं आहे फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा एक कन्सेप्ट सांगतो जी की सांगतो मी जीएसटीची. ठीक आहे, सगळ्यात जास्त मी बाकी काही डिस्कस करत नाही म्युच्युअल फंड शेअर. मी जीएसटी विषयी तुम्हाला थोडंसं सांगतो. ठीक आहे, म्हणजे काय पॉईंट्स होते तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की करा. जीएसटी मधील तुम्हाला सीजीएसटी किंवा एसजीएसटी हा क्वेश्चन पहिला विचारला जाऊ शकतो एमसीक्यू ला. ठीक आहे, 1 मार्काला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सेकंड क्वेश्चन हीच व्हॅल्यू फाइंड करायसाठी विचारतो, ह्याची व्हॅल्यू तुम्ही फाइंड करा. तो क्वेश्चन 2 ते 3 मार्काला विचारू शकतात. आणि थर्ड क्वेश्चन जीएसटी वरचा हा कंडिशनवर बेस असतो. ठीक आहे, म्हणजे एखादा सिलेंडर मी घेतलाय किंवा एखादी व्हॅल्यू मी घेतली की त्यात मला जीएसटी ऍड करायची, जीएसटी कॅन्सल करायचे. तर या सगळ्यासाठी प्रॅक्टिस सेट 4.1 हा परफेक्ट आहे आणि सफिशियंट आहे. त्याचबरोबर यातले सॉल्ड एक्झाम्पल म्हणजे प्रॅक्टिस सेट 4.1 चालेल. सॉल्ड एक्झाम्पल. आता मी एवढे पॉईंट्स केले की तुमचे किती मार्क कव्हर होतात, 1 इथे झालं, इथं 3, इथं 3, 6. ठीक आहे, म्हणजे जीएसटी वरचा जर क्वेश्चन तुम्हाला आले तर एक 6 ते 7 मार्क तुम्हाला डेफिनेटली क्लिअर होऊ शकतात. कारण जीएसटी सगळ्यात समजायला सोपी आणि इझी कन्सेप्ट आहे. बाकी सुद्धा आहेत म्युच्युअल फंड्स, पण जीएसटी देखील तुम्हाला लगेच लक्षात येऊ शकतं. त्यामुळे जीएसटी फायनान्शियल प्लॅनिंगच्या स्टडी करताना फक्त जीएसटी केलं तरी चालू शकतं. ओके, तरी देखील काही डाऊट्स असतील तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आता हे माझं वैयक्तिक मत झालं, मी काय असं सांगत नाही की तुम्ही एवढंच करा. जर तुम्हाला म्युच्युअल फंड चांगल्या पद्धतीने येत असेल, शेअर मार्केटचं चांगलं तुम्हाला नॉलेज असेल, तो क्वेश्चन इझिली जमत असेल, तुम्ही डेफिनेटली करा. मी ॲज अ सर्वसामान्य सगळ्यांसाठी कॉमन सांगतोय की जीएसटी करू शकता. हे फक्त माझं वैयक्तिक मत झालं. मी काय असं कुणा लाजत नाही की तुम्ही फक्त जीएसटी करा, बाकीचे पॉईंट्स करू नका. पहिलं प्रायोरिटी तुम्ही जीएसटीला द्या. ठीक आहे, त्यानंतर आता मी लागलंच लास्ट राहिले 2 क्वेश्चन्स घेऊन टाकतो, 2 चॅप्टर सॉरी, म्हणजे जेणेकरून आपला हा व्हिडिओ इथं एंड होत आहे. त्यानंतर आपण मॅच 2 देखील नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. ठीक आहे, आता सगळ्यात आधी आता पुढचा चॅप्टर काय राहिला आपला 5वा, प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी राहिला आणि 6वा राहिला आपला स्टॅट. ठीक आहे, आता प्रोबॅबिलिटी मध्ये
हा पूर्ण चॅप्टर IMP का आहे, कारण हा 12 मार्काला येतो, हा खूप इझी आहे. ठीक आहे, त्यातला प्रॅक्टिस सेट 5.1 हा तुमचा पूर्णपणे MCQ वर बेस आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रॅक्टिस सेट 5.2 5.3 हे जे दोन क्वेश्चन्स आहेत हे पूर्णपणे बेस आहेत की तुम्हाला एन ऑफ एस सॅम्पल स्पेस आणि एन ऑफ ए एन ऑफ बी जे काही कंडिशन्स तुमच्या असतील त्या फाइंड करण्यासाठी. आता ह्याच्यावरचा क्वेश्चन हा 3 मार्काला डेफिनेटली विचारला जातो. प्रॅक्टिस सेट 5.4 हा बेस आहे प्रोबॅबिलिटी ऍक्च्युअल मध्ये फाइंड करण्यासाठी. म्हणजे एन ऑफ एस एन ऑफ एस आपण काढला, त्याचबरोबर एन ऑफ ए काढला, जर आपल्याला पी ऑफ ए काढायचे तर फॉर्म्युला काय येतो, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. ओके, आणि प्रॅक्टिस सेट 5.5 हा जो आहे ज्यात काही वर्ड प्रॉब्लेम असेल नाही 5.5 मध्ये चेंजेस येतात, बघू दे एकदा मला सिलेबस मध्ये काय चेंज झालाय. सॉरी, आता हा पॉईंटच पहिला डिस्क केला कारण जुन्या सिलेबस मध्ये हा होता 5.5. ठीक आहे, आता यातलं सगळ्यात महत्वाचं काय की सॉलिड एक्झाम्पल तर आहेच, पण आपल्याला जे फॉर प्रॅक्टिस क्वेश्चन शेवटी देतात. ठीक आहे, फॉर प्रॅक्टिस क्वेश्चन त्यातले MCQ सगळ्या गरजेचे असतात, त्यातले MCQ एक्झाम मध्ये आपल्याला या आधी आलेली होते. ठीक आहे, आता हे जर जेव्हा तुम्ही मार्किंग करता तेव्हा हाच क्वेश्चन 4 मार्काला येतो आणि हे 1 मार्काचा क्वेश्चन. म्हणजे 1 3 5 4 4 4 8 8 आणि 1 9 आणि एखादं आणि 2-3 मार्काचं एखादं तुम्हाला डाईस वर क्वेश्चन येऊ शकतो, डाईस येईल किंवा काय म्हणतो आपण कॉइन एक येऊ शकतो किंवा कार्ड्स. आता कार्ड्स कसं असतं, आलं तर येतं नाही तर येत नाही, पण कार्डचा स्टडी अनेक मुलांच्या घरात कसं असतं, प्रत्येक काय म्हणतो आपण गैर लोक खेळून देत नाहीत, पण थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी मॅथ्ससाठी. बाकी तुम्ही खेळू नका, खेळणं काही योग्य नाहीच आहे तुम्हाला सांगतोय, फक्त माहिती घ्या, क्वेश्चन सोडवण्यासाठी तेवढं पॉईंट क्लिअर करा. ठीक आहे, आणि स्टॅटिस्टिक्स मधले मी दोनच कॉन्सेप्ट सांगतो. एक आहे पाय डायग्राम जी महत्वाची आहे, त्याच्यावर क्वेश्चन येतो 3 मार्काचा, आणि एक सेकंड मी सांगतो फक्त ग्राफ. ठीक आहे, 3 मार्काचा. ओके, आतापर्यंत जर तुम्ही हे आपण जे पॉईंट्स क्लिअर केले, जर तुम्ही हे जे मार्किंग मोजलं तर नक्कीच हे 40 वर डेफिनेटली जाते. ठीक आहे, पहिल्या 2 चॅप्टरचं जर तुम्ही मार्किंग मोजलं तर खूप जास्त त्याला वेटेज आहे, 40 वर जाते. पाय डायग्राम असेल, ग्राफ असेल किंवा इकडे प्रोबॅबिलिटी असेल, अजून एपी मधली काही कन्सेप्ट असेल, कशातली सॉरी म्हणतो एपी बरोबर क्वाड्रॅटिक इक्वेशन मधली काही कन्सेप्ट असेल, या सगळ्या कन्सेप्ट क्वेश्चन हे एक्झामला विचारले जातात. तुम्ही आपला हा पॉईंट व्यवस्थित क्लिअर केला, तुम्हाला कुठेही अडचण येणार नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला शंका येत असेल की आता ह्याचा अभ्यास कसा करावा काय, तर आपला क्रॅश कोर्स देखील आहे, त्याची देखील लिंक मी तुम्हाला लवकरच देऊन टाकेन. ठीक आहे, तोपर्यंत काय डाऊट आले आपला नंबर आहे त्याच्यावर देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, तर पार्ट 1 तुमच्या लक्षात आला असेल, पार्ट 2 हवा असेल तर कमेंट मध्ये नक्की करा. आपण भेटूया अशाच नेक्स्ट लेक्चर मध्ये.